प्रकरण चौथे विद्युत धारेचे परिणाम. चॅप्टर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यावरचे आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. पहिला प्रॉब्लेम बघा. विद्युत परिपथातील एका विद्युत धारेमध्ये रोधामध्ये उष्णता ऊर्जा 100 वॅट 100 वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युत धारा 3 एंपियर आहे. आय किती आहे 3, पॉवर किती पी 100 वॅट. तर विद्युत रोध किती असेल. Heat energy is being produced in a resistance in a circuit at the rate of 100 watt. The current of 3 ampere is flowing in the circuit. What must be the value of the resistance? बघा आन्सर आता. गिवन दिलेले. पॉवर शक्ती P दिले 100 वॉट. करंट मराठीत विद्युत धारा कंसामध्ये आय दिले 3 एंपियर. तर तुम्हाला या ठिकाणी आर विचारलेला आहे. रेजिस्टन्स मराठीमध्ये विद्युत रोध. हा कॅल्क्युलेट करायचा आहे. करेक्ट. मग या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला एक माहिती आहे बघा. याच्यात V इक्वल्स टू वॉट आय आर हा फॉर्म्युला आहे. यातला तुम्हाला आय माहिती आहे, व्ही माहिती आहेत का नाही. मग पहिले आपण काय करूया व्ही कॅल्क्युलेट करून घेऊया. P इक्वल्स टू व्ही इंटू आय हा फॉर्म्युला आहे. तसेच सॉरी डायरेक्ट फॉर्म्युला घेऊया आपण, काही गरज लिहायची. P किती आहे तुमचा 100 वॉट. व्ही काढून घेऊया. आय किती आहे 3. देअरफॉर 100 हा गुणिले इकडे तरी काय होईल भागिले बरोबर व्ही. म्हणून मग व्ही 33.33 व्होल्ट आले हे. करेक्ट. मग आता या ठिकाणी बघा 33.3च घ्या बस व्होल्ट. We know that मराठीत आपणास माहित आहे की V इक्वल्स टू I इंटू R. देअरफॉर V हा इकडे भागिले होती बरोबर R तुम्हाला काढायचा आहे. म्हणून R बरोबर V किती आहेत 3.3. I किती आहेत 3. म्हणून R 11 त्रिक 33 ओहम. मला 11 ओहम म्हणून या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ resistance in the circuit is 11 ohm. मराठीमध्ये बघा. म्हणून विद्युत परिपथातील विद्युत रोध म्हणून
विद्युत परिपथातील विद्युत रोध 11 ओहम आहे. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. अतिशय सिंपल आहे. दोन टंगस्टन बल्ब 220 व्होल्ट इतक्या विभवांतरावर चालतात. ते प्रत्येकी 100 वॉट व 60 वॉट विद्युत शक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असेल तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती आहेत? बघा, दोन टंगस्टन बल्ब आहेत. किती व्होल्टचे आहेत? 220. एकाला 100 वॉट आणि एकाला किती? 60 वॉट विद्युत शक्ती आहेत. तर त्याची विद्युतधारा करंट या ठिकाणी विचारलेला आहे. टू टंगस्टन बल्ब्स ऑफ वॅटेज 100 वॉट and 60 वॉट power work on 220 volt potential difference. If they are connected in parallel, how much current will flow in the main conductor? Answer बघा, given दिलेले पोटेन्शियल डिफरन्स हा दिलेला आहे तुम्हाला 220 व्होल्ट. कंसामध्ये व्ही, मराठीमध्ये काय? विभवांतर. व्ही किती आहेत? 220 व्होल्ट. पॉवर ऑफ बल्ब 1 P1 किती आहेत? 100 वॉट. मराठीमध्ये बल्ब एकची विद्युत शक्ती 100 वॉट. सेम दुसऱ्याचं येईल इथं आपण काय करूया? 2 करून घेऊया. ते किती आहेत? 60 वॉट. P2 किती आहेत? 60 वॅट. 60 वॅट. काय फाइंड करायचं आपल्याला? टोटल करंट कंसामध्ये I, मराठीमध्ये एकूण विद्युत धारा. आता I फाइंड करायचा आहे. I म्हणजे काय? तुमचा I1 प्लस I2. करेक्ट. We know that मराठीत आपणास माहित आहे की. काय माहिती आहे? P equals to V into I. म्हणून P by V equals to what? I. From formula सूत्रानुसार बघा, I1 equals to P1 by V. इथं 1 टाकू फक्त आपण. P1 तुमचा किती आहेत? 100. V किती आहेत?
220 हे झाले I1 आणि I2 बरोबर P2 प्लस V. P2 किती आहे 60 भागिले 280 म्हणून टोटल करंट एकूण विद्युतधारा I बरोबर I1 अधिक I2. I1 किती आहे 100, I2 किती आहे 220, I2 किती आहे 60 भागिले 220. छेद समान आहेत, अंशांची बेरीज करा. म्हणून I बरोबर 100 अधिक 60 भागिले 220. आलं लक्षात? या ठिकाणी बघा हे छेद समान आहेत, अंशांची आपण काय करतो बेरीज करतोय. म्हणून I 160 भागिले 220 कट होतील. म्हणून I बघा आपण ऍक्च्युअल भागाकार करून बघूया. 22 भागिले 16 शून्य घ्या, पॉईंट द्या, शून्य घ्या. करेक्ट. 22 7 154 किती उरले 6 0. त्याच्यानंतर 22 जुने 44 परत 16 परत 0 परत 22 7 154 परत 60 हे पुढे कंटिन्यू चालतील. म्हणून I काय आला 7.27 एम्पियर. हे झालं दुसऱ्याचे आन्सर. म्हणून द टोटल current flowing in the main circuit main conductor is ampere. मराठीत काय बघा. म्हणून मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा म्हणून मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा एम्पियर आहे. हे झालं तुमचा आन्सर. तिसरा बघा. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल 500 वॉटचा टीव्ही संच 30 मिनिटात ते 600 वॉटचे शिल्डे 20 मिनिटांमध्ये. हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी 500 वॉट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स और 600 वॉट हीटर इन 20 मिनिट. आता बघूया आपण याचं उत्तर कसं आहे. फॉर टीव्ही सेट पहिला आपण टीव्ही सेट करूया. मराठीमध्ये टीव्ही संचासाठी पॉवर विद्युत शक्ती किती आहेत 500 वॉट टाइम
वेळ किती आहे? 30 मिनिट. मिनिटचा सेकंद मध्ये करून घ्या. 1800 सेकंद. ओके. म्हणून एनर्जी विद्युत ऊर्जा बरोबर पॉवर गुणिले टाइम. मराठीत विद्युत शक्ती गुणिले काळ म्हणा किंवा वेळ म्हणा, काही फरक पडत नाही. म्हणून मग पहिला E1 घेऊया टीव्हीचा. पॉवर किती आहे तुमची याची शक्तीची? 500 गुणिले 1800. 18 पंचे 90 आणि एक शून्य घ्या. हे 4. हे 1 2 3 4. त्यातलं एक इथे घेतला आपण शून्य. किती उरले? 3 जूल. फॉर हीटर शेगडीसाठी आपण काय करूया, हे खाली तसंच कॉपी पेस्ट करूया. इथं मिनिटं पण चेंज होतील. डिलीट. ओके. आता बघा या ठिकाणी विद्युत शक्ती किती आहे इलेक्ट्रिक हीटरची? 600 वॉट. किती मिनिटं आहेत? 20. 20 मिनिटाचे काय करा तुम्ही? सेकंद करा. 1200 सेकंद. एनर्जी सेम फॉर्म्युला आहे. E2 घ्या. E2 बरोबर किती आहे तुमचे? 600 गुणिले 1200. 12 सकम 72 एक शून्य. 10चा तिसरा जूल. हे किती आहे? 720 10चा तिसरा. हे किती आहे तुमचे? 900. मग कोणाला जास्त खर्च आला? टीव्ही सेट साठी जास्त एनर्जी लागेल. Therefore, the energy, पहिले आपण काय करू? आन्सर लाईक ही E2 झाली आणि ही E1 झाली. E1 जास्त आहे. Therefore, energy consumed by TV set is more than that consumed by heater. मराठीमध्ये बघा. म्हणून शेगडीपेक्षा टीव्ही संच
अधिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा म्हणा, खर्च करेल. ओके. And now last question. अकराशे वॉट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती? वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5 रुपये आकारते. An electric iron of 1100 watt is operated from 2 hours daily. What will be the electrical consumption expenses for that in the month of April? किती रुपये? 5 रुपये पर युनिट ती वीज आकारते. मग बघा, we know that आपणास माहित आहे की एनर्जी इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. मराठीत विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले वेळ. मग therefore energy consumed in one day, मराठीत म्हणा, एका दिवसासाठी लागणारी विद्युत ऊर्जा एका दिवसासाठी लागणारी विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती किती दिली तुम्हाला त्यांनी? 1100 वॉट. 1100 वॉटचं किलोवॅट करून घ्या. बघा, 1100 वॉट गुणिले वेळ किती आहे तुमच्या एका दिवसाची? किती तास चालते ती? 2 तास चालते. 2. 1100 वॅटचं काय करा? किलोवॅट करून घ्या. म्हणजे 1.1 किलोवॅट गुणिले 2. हे कशामध्ये? आवरमध्ये. म्हणजेच 2.2 किलोवॉट आवर. मराठीमध्ये काय आहे? किलोवॉट पर आवरच ठेवा, कारण इथं वॉट म्हटलेले आहेत त्यांनी. ही एका दिवसासाठी लागते. मग एप्रिल महिन्यात किती दिवस असतात? 30 दिवस असतात. मग 30 गुणिले 202. इथं म्हणा एनर्जी consumed in the month of April, that is 30 days, will be, म्हणून एप्रिल महिन्यासाठी एप्रिल महिन्यात कंस म्हणजेच 30 दिवसात लागणारी ऊर्जा किंवा खर्च होणारी विद्युत ऊर्जा बरोबर
किती आहेत? 2.2 गुणिले 30, 3 गुणे 6, 3 गुणे 6, 6.60 सॉरी, सॉरी 6 6 शून्य येताना 66 येईल. किलोवॉट आवर म्हणजेच 66 युनिट ही महिनाभर वापरतो. एका युनिटला किती खर्च आहेत? 5 रुपये. किती रुपये दिला त्यांनी? 5 रुपये. मग 66 गुणिले 5, म्हणून मग इलेक्ट्रिकल कंझम्पशन एक्सपेन्सेस मराठीत म्हणून विजेचा खर्च, म्हणून विजेचा खर्च लागणारा खर्च 66 गुणिले 5, 6 पंचेतीस, अच्छे आले 3 रुपये. Therefore, the expense of using iron for 2 hours daily in the month of April is rupees 330. म्हणून एप्रिल महिन्यात रोज 2 तास इस्त्री वापरल्यास रुपये 330 लागतील. उद्या आपण याच्या पुढच्या चॅप्टरचे प्रॉब्लेम घेणार आहोत आणि रविवारी तुमची मराठी या विषयाची 80 मार्कची बोर्ड एक्झाम असेल. बोर्ड एक्झाम मी तुम्हाला ऑनलाईन पेपर देईल, तुम्ही तो पेपरवर सॉल्व करायचा आहे ॲन्सर शीटवर, आणि ते ॲन्सर शीट माझ्याकडे जमा करायचे आहे. सोमवारी जमा करावे लागतील. ओके, बाय.